मध्य रेल्वेवरील तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाहीये। आज देशभरात नीटची परीक्षा असल्याने लोकल मार्गावरील कोणताही ब्लॉक नसणार आहे। विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे। उन्हाळ्यात रेल्वेला गर्दी वाढल्याने रेल्वेकडून नांदेड पुणे नांदेड आणि पनवेल नांदेड या दोन्ही एक्सप्रेसला 2 एसी डबे कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करण्याची सोय होणार आहे। 2 डबे वाढल्याने जवळपास 200 प्रवाशांची सोय होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत। दुपारी 2 वाजता त्यांचं राजभवन महाबळेश्वरमध्ये आगमन होईल। यावेळी ड्रोन शोचं देखील आयोजन करण्यात आलंय। दरम्यान आज त्यांचा महाबळेश्वरमध्येच मुक्काम असण्याची शक्यता आहे। नाशिकमधील महेश देशमुख यांची भाजपच्या येवला मंडल तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर पक्ष निरीक्षक महेंद्र राणा यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली। परभणीमध्ये आज काँग्रेसची सद्भावना पदयात्रा निघणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघणार आहे। राज्यात यंदा वाढत्या तापमानाचा फटका भाजीपाला पिकांनाही बसलाय। पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाला शेती धोक्यात आली आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर तेजीत आहेत। मात्र यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। मुंबईत अतिउष्णतेमुळे डोकेदुखी वाढलेली आहे। तसंच उन्हामुळे काहींना घसादुखीचा त्रास होतोय। तापमान वाढीमुळे विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण सुद्धा वाढल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलंय। यूजीसीने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने विद्यापीठ महाविद्यालयांना अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्याच्या सूचना केल्यात। नवकल्पना तंत्रज्ञानातील प्रगती सतत विकसित होत असल्याने या गतीशी सुसंगत अभ्यासक्रम असणं अत्यावश्यक असल्याचं यूजीसीने म्हटलंय। येवला तालुक्यातील सावरगावमध्ये संत जनार्दन स्वामी आश्रमामध्ये पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि यावेळी त्रिदिनात्मक आणि शिवपंचायतन यागाचं आयोजन करण्यात आलं होतं। हल्ल्यातील मृतांना विश्वशांती निर्माण व्हावी यासाठी यागाचं आयोजन केलं गेलं। रायगडमधील माणगावात एसटी कामगार संघटनेचं 57वे 2 दिवसीय अधिवेशन 5 आणि 6 मे रोजी होणार आहे। या अधिवेशनासाठी राज्यभरातून 40 ते 50 हजार कर्मचारी हजेरी लावणार आहेत। या अधिवेशनाची जोरदार तयारी झालेली आहे। कर्मचाऱ्यांना होणाऱ्या समस्यांवर या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाईल। धुळे जिल्ह्यात पारा 42 अंशांच्या पुढे गेलाय। त्यामुळे शहरातील जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून रुग्णांना उन्हाचा तडाख्यापासून गारवा मिळणार आहे। भंडारा शहरात घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करत 28 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय आणि तो मूळ मालकांना परत केलाय। नवी मुंबईत प्लास्टिक विरोधात महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे। कारवाईमध्ये 4 दिवसांमध्ये 36 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या। तर संबंधितांकडून 30,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। 6 व्यावसायिकांकडून हा प्लास्टिक साठा जप्त केला गेलाय। धुळे जिल्ह्यातील कापडणे इथं ग्रामदैवत भवानी मातेचा यात्रोत्सव उत्साहामध्ये संपन्न झाला आणि यावेळी 2 दिवसांमध्ये तब्बल 50,000 पेक्षा जास्त भाविकांनी देवीचे दर्शन घेतलं। दरम्यान यात्रेनिमित्त मिरवणूक देखील काढण्यात आली। भिवंडीतील वांद्रे गावात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय आणि त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली। गोंदियातील पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले 56 मोबाईल जप्त करून मूळ मालकांना परत केलेत। पोलिसांनी फक्त 2.5 महिन्याच्या आत या मोबाईलचा शोध लावलाय आणि त्यामुळे नागरिकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे। येवल्यात एका घरातून 4 तलवारी पोलिसांनी जप्त केल्यात। शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली। या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय। कल्याणमध्ये एका महिलेने इमारतीच्या 17व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली। ही महिला या इमारतीमध्ये राहत नसून ती बाहेरून आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली। ती लिफ्टने 17व्या मजल्यावर जात असताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली आहे आणि याबाबत अधिक तपास सुरू आहे। मुंबईच्या वांद्रे टर्मिनसमध्ये नवीन पार्किंग मार्गिका तयार करण्यात येत आहेत आणि यापैकी एक मार्गिका तयार झाली आहे। अतिरिक्त मार्गिका उपलब्ध झाल्यामुळे अमृतसर धावणारी मुंबई दरम्यान पश्चिम एक्सप्रेस 1 जुलैपासून मुंबई सेंट्रल लाईनवरची वांद्रे टर्मिनस येथून सुटणार आहे।
मुंबई महापालिकेकडून 12 दिवसांची वृक्ष संजीवनी मोहीम राबवण्यात आलेली होती आणि यामध्ये तब्बल 6,909 झाडांची खिळे, पोस्टर आणि वायरिंगच्या जंजाळातून मुक्तता करण्यात आली आहे। झाडांना ठोकलेल्या खिळ्यांचं वजन हे 94 किलो 34 ग्रॅम एवढं भरलेलं आहे आणि याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। महानगरपालिका पाळीव प्राण्यांच्या विष्ठेचे आणि ई कचऱ्याचे योग्य संकलन करण्यासाठी विशेष सेवा सुरू करते। या सेवेअंतर्गत नागरिकांना घरगुती कचऱ्यातील विशेष काळजी आवश्यक असलेल्या वस्तूंना वेगळं करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। नवी मुंबई विमानतळाच्या हद्दीमध्ये मांस विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत। डीजीसीएने हे आदेश दिलेत। विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरील उल्वे परिसरात मांस विक्री आणि प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याची तक्रार पर्यावरण प्रेमींनी केली होती। मांस विक्रीमुळे परिसरात कावळे, घारी आदी पक्षी आकर्षित होत असल्याचं पर्यावरण प्रेमींनी तक्रारीमध्ये नमूद केलंय। मुंबई आणि उपनगरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत, मात्र या कामांसाठी रस्त्यालगतची सार्वजनिक शौचालय महापालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आली आहेत। यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून रस्ते रुंदीकरणात हटवण्यात आलेली सार्वजनिक शौचालय पुन्हा बांधावीत अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे। कल्याणच्या दुर्गाडी चौकात लावण्यात आलेल्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे कोणतीही जीवितहानी होण्याची केडीएमसी वाट पाहत आहे का असा सवाल नागरिकांनी केलाय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील काँक्रिटीकरणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय, तर काही ठिकाणी अवघ्या वर्षभरातच रस्ता खराब झालाय। त्यामुळे करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाचं काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। खराब हवामानामुळे गेटवे मांडवा जलवाहतूक विस्कळीत झाली होती। समुद्रातील वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे अजंठा कंपनीची जलवाहतूक बंद करण्यात आली। त्यामुळे अन्य सेवांवर ताण पडला। पर्यटक आणि प्रवाशांची जेट्टीवर गर्दी झाली होती। पिंपरीमध्ये भरत गोगावलेंनी नद्यांच्या समस्येवरून प्रतिक्रिया दिली आहे। नद्यांच्या काठी लोकसंख्या वाढल्यामुळे सांडपाणी थेट नदीमध्ये सोडलं जातं आणि यावर ठोस निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलंय। नद्या स्वच्छ करणं कठीण आहे असं वाटत नाही, सर्वांनी बसून यावर उपाययोजना करू तरच सर्व नद्या स्वच्छ होतील असंही त्यांनी म्हटलंय। जळगाव शहरातील अनेक भागात अद्यापही रस्त्यांची कामं झाली नसल्यानं यावरून आमदारांनी तसंच मंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय। शहरात काही ठिकाणी रस्त्यांची कामं अपूर्ण आहेत आणि त्यामुळे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा रचून गोव्याची बनावट 22 लाखांची दारू जप्त केली आहे। या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाकडून दोघांना अटक झाली आहे। यवतमाळच्या पुसदमध्ये एका युवकाकडून देशी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत आणि या प्रकरणी अक्षय ससाणे याला धनकेश्वर परिसरातून अटक झाली आहे। जळगावच्या पाचोरामधील कुऱ्हाड गावामध्ये किरकोळ वादातून 8 ते 10 जणांनी 2 तरुणांना बेदम मारहाण केली आणि यामध्ये दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली। दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबाहेर सांबराच्या शिंगांची विक्री करणाऱ्या तिघांना वनविभागानं अटक केली आहे। या तिघांकडून सांबरांची शिंग जप्त करण्यात आली, तसंच त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। अंगोलाचे राष्ट्रपती जोआऊ लॉरेन्को यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि यावेळी मोदींनी दहशतवादींबाबत विधान केले। दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचं मोदींनी म्हटलंय। पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना इशारा दिलाय। दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत व्यक्तींना न्याय मिळवून देण्यास आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही। तसंच आम्ही प्रत्येक दहशतवादाला आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करू असा इशाराही मोदींनी दिलाय। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानाविरोधात लढण्यासाठी सज्ज झालाय। या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या भद्रावतीच्या चांदा आयुध निर्माणी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात, तसंच सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले। भारत पाकिस्तान पोस्टल सेवा बंद करण्यात आली आहे। भारताकडून पाकिस्तानची पोस्टल सेवा बंद करण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ही आणखी एक मोठी कारवाई केली आहे।
पाकिस्तानी जहाजांना भारतीय सागरी हद्दीत यायला मनाई करण्यात आलेली आहे। पाकिस्तानी बंदरामध्ये भारतीय जहाजांनाही मनाई करण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जळगाव शहरामध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला। दरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठा व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्या, मात्र मोठ्या व्यापारी आणि सुवर्ण व्यावसायिकांनी आपली दुकाने चालू ठेवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। जरी कशी जरी आश्वासने दिली तरी भरत गोगावलेंनी संजय राऊतांवर प्रतिक्रिया दिली आहे। राऊत हे सकाळचा भोंगा असून त्यांचं बोलणं आम्ही फार मनावर घेत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। राऊतांचा जय महाराष्ट्र होत आलाय, आमचा पक्ष एकनाथ शिंदे चालवतात तर अजित पवारांचं ते स्वतः आणि भाजप हा पक्ष मोदी आणि शहा चालवतात असंही भरत गोगावलेंनी म्हटलंय। किती जरी कशी जरी आश्वासन साताऱ्यात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेसमध्ये सदिच्छा भेट घेतली आणि यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी भुसे यांचं स्वागत केलंय। दरम्यान त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली।